राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या. नमस्कार, लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो. आज फक्त दिल्लीमध्ये नाही तर देशभरामध्ये आंदोलन सुरू आहेत. देशभरातील ग्रामीण भागामध्ये आंदोलन सुरू आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरामध्ये आंदोलनं होत आहेत. त्याच माध्यमातून फलटणमध्येही फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. आपल्यासोबत या ठिकाणी विविध पक्षातील पदाधिकारी आहेत, विविध संघटनेचे कार्यकर्ते आहेत. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुका प्रमुख विकासजी नाळे. काय सांगाल? ज्या पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून सोनम वांगचुक साहेब हे दिल्लीमध्ये आंदोलनाला बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करून केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं त्यांना हुकुमशाही पद्धतीनं एखाद्याला या देशामध्ये आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना उचलून नेलं अक्षरशः त्या ठिकाणी. आणि त्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. खऱ्या अर्थानं नीट आणि GAT परीक्षेसारख्या ह्या महत्त्वपूर्ण परीक्षा जेणेकरून आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांचं, देशाचं भविष्य घडवणाऱ्या मुलांचं हे संपूर्ण वाटोळं करायचं काम ह्या केंद्र शासनाच्या माध्यमातून होतं आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्याची देशभर लाट उसळलेली असताना आदरणीय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करावा संपूर्ण देश मागणी करतोय की तुम्ही राजीनामा द्या आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करून युवकांचं जे भारताचं भविष्य आहे, जे युवक रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अशा पद्धतीने पेपर फुटीसारखं जर त्यांचं भविष्य खराब होणार असेल तर ते ह्यासारखं दुर्दैव नाही, हे देशाचं उज्ज्वल भविष्य ठरणारं नाही. त्यामुळं इथून पुढं यांनी लवकरात लवकर त्यांचा राजीनामा द्यावा. केंद्र सरकारनं देशभरातून होणाऱ्या आंदोलनाची सर्वांनी दखल घ्यावी. खऱ्या अर्थानं आज फलटण तालुक्यामध्ये सुद्धा आपले सामाजिक कार्यकर्ते नितीनराव सुळे आहेत, चोरमले साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, विविध राजकीय पक्षाचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून त्यांना या ठिकाणून भेटून जातात. आज फलटणसारख्या शहरातून सुद्धा याचा उद्रेक होतोय. युवकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व स्तरातून म्हणजे उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल आणि महाराष्ट्रातील इतर राजकीय परिस्थिती जर आपण बघितली तर खऱ्या अर्थानं हे केंद्र सरकार हे हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे. आज आपण बघितलं असेल सकाळपासून संसदेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर युवकांचा मोर्चा त्या ठिकाणी चालून गेलेला आहे, पण तो सुद्धा दडपण्याचा प्रयत्न हे केंद्र शासन करते. तर या आमच्या सर्वांच्याच वतीनं आम्ही ह्या केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि लोकशाही पद्धतीनं जे कोणी युवक आंदोलन करत असतील त्यांना सहकार्याची भूमिका करावी हीच मागणी करतोय. खरं तर गेल्या महिनाभरापासून जंतर मंतर या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि जंतर मंतर ते संसद हे थोड्याच किलोमीटरचं अंतर आहे. नेहमी मन की बात करणारे नरेंद्र मोदी मात्र त्यांना एक थोड्या अंतरावर असलेल्या जंतर मंतरवरील आंदोलनाचा आवाज त्यांना पोचत नाही. काय सांगाल त्याबद्दल? आज आवाज न पोचण्याचं कारण हे आहे म्हणजे आज संविधानाचा गळा दाबला जातो. कुठंतरी संविधान संपुष्ट नाही याच्या मार्गावरती लोकशाही संपून हुकुमशाहीच्या मार्गावर या भारताची वाटचाल आहे. आज ज्या महापुरुषांनी जे रक्त सांडलं आज ते कुठंतरी समाज विसरला जातो आहे. म्हणजे तरुणात जागृती नाही. आज डॉक्टर, वकील, इंजिनियर जर भ्रष्ट पेपर फुटीमुळे जर निर्माण झाला तर तो काय तुम्हाला सुविधा देणार आहे? तो भ्रष्टच बनणार ना. यासाठी पारदर्शक कारभारासाठी आज आम्ही सोनम वांगचुक सरांच्या एक आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून येथे एक दिवसीय आंदोलन करत आहोत. नीट पेपर फुटल्यामुळे देशभरातील 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि याच गोष्टीची नैतिक जबाबदारी म्हणून देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनामधून होत आहे. मात्र ते राजीनामा देत नाही, सरकार काही राजीनामा घेत नाही. काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी नितीन सूळ सामाजिक कार्यकर्ते आज त्यांनी एक दिवसाचं ठिय्या आंदोलन केलं, त्याला आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे. वर हे मुलांचे जे नुकसान होत आहे, फुटी पेपर जे हे झालं त्याला जे दिल्लीत आंदोलन चालले त्यासाठी नितीन सूळ यांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केल्याबद्दल त्यांना आम्ही पाठिंबा दिला. आणि हे खरंच म्हणजे हुकुमशाहीच्या मार्गाने आज देश चालू आहे. कारण की आज त्या मुलांवर निष्पास मुलांवरही लाठीचार्ज करण्यात आला या पोलिसांनी. हे सरकार पोलिसांना पुढं करून हे आंदोलन दडपण्याचं काम करत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली 20 जूनपासून जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन होतं आणि याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सर हे 28 जूनपासून अन्नत्याग उपोषणासाठी बसले आणि त्यांना 18 जुलै रोजी त्या ठिकाणी त्यांच्याशी कोणताही संवाद न साधता त्यांना
त्या ठिकाणी उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे. काय सांगाल? या ठिकाणी जे फलटण तालुक्याच्या वतीनं सुळसाहेब असतील आणि त्यांची सर्व सहकारी आणि त्यांची टीम या फलटण तहसीलदार कार्यालयासमोर आज उपोषणाला बसलेले आहेत. याचं कारण एवढंच आहे की देशभरात जे 2-3 दिवसापूर्वी जी प्रकरण घडलेलं आहे, प्रकरण असं घडलेलं आहे जे सोनम वांगचूक हे जे व्यक्ती आहे ते उपोषणाला बसलेले आहेत. गेले 20 दिवसापासून ते उपोषण करत आहेत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी. परंतु या ठिकाणी देशभरात खऱ्या अर्थानं लोकशाही राहिली का? या देशामध्ये खऱ्या अर्थानं जे नरेंद्र मोदी संविधानाची बात करतात, परंतु संविधान लोकशाही ह्या देशामध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलेलं त्यांनी आहे का? ही सर्वसामान्य आणि भारत देशातील सर्वच नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. खऱ्या अर्थानं या देशामध्ये न्यायासाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर ह्या देशामध्ये निंदनीय बाब आहे. या ठिकाणी मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या साहेब असतील आणि जो या ठिकाणी देशभरात आंदोलन चालू आहे ह्याला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा युगच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर असा पाठिंबा देतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकार. जय भीम, जय लहूजी, जय संविधान आणि जय भारत. शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे निवृत्ती खताळ सर आहेत. काय सांगा? आज फलटण या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सोनम वांगचूक यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेला हा भ्रष्टाचार, शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून नेटपुटी प्रकरण असेल, इतर कोणती प्रकरणं असतील, हे असंच वाढत राहिलं तर बाबासाहेबांच्या संविधान असल्याकारणाने देश वाचत चालला आहे. पण संविधान नसतं तर देश वाचला असता, भ्रष्टाचार झाला असता. आता हिटलरशाही लागू होईल असं सर्वांच्या मते विचार येऊ लागलेत की इतका भ्रष्टाचार वाढत चालला आहे, ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं फलटण तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांना एक निवेदन आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे. मी वंचित बहुजन आघाडी फलटण तालुक्याच्या वतीने नितीन सुळे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. खरं तर आपण सोशल मीडियावर पाहतो की अनेक तरुण हे धर्म संकटात आहे अशा कमेंट करतात, अशा पोस्ट करतात. मात्र आजच्या आंदोलनाचा प्रकार पाहिल्यानंतर खरं तर वाटतंय की ह्या देशामध्ये धर्म नाही तर शिक्षण व्यवस्था संकटात आहे. खऱ्या अर्थाने देशभरामध्ये मोठमोठे आंदोलन होत असताना फलटणसारख्या एक छोट्या शहरात, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक तालुका असणारं शहर, ज्याप्रमाणे दिल्लीच्या गेटवर आणि दिल्लीच्या संसदेवर मोर्चा निघत आहे, त्याचप्रमाणे आज ग्रामीण भागातील एक तालुका लेवलचं फलटण तहसील कार्यालय जे शासकीय कार्यालय आहे आणि या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी या ठिकाणी नितीन सूळ यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. काय सांगा? आज या ठिकाणी सोनम वांगचूक सरांना पाठिंबा म्हणून आम्ही फलटण तालुक्याच्या वतीनं सर्व आजी माजी पदाधिकारी, संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी आज पाठिंबा देत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी लवकरात लवकर राजीनामा दिलाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही उपोषण करतो आहे. आणि जे लवकर नाही आले तर इथून पुढे याच्यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचे करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. फलटणमध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक लोक आहेत, मात्र पहिलं पाऊल तुम्ही उचललेलं आहे आंदोलनाचं फलटणमध्ये आणि आज एकदिवसीय धरणे आंदोलनाचं श्रेय किंवा सुरुवात तुम्ही केलेली आहे. काय सांगा? सोनम वांगचूक आज या ठिकाणी आशिया खंडातील रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणार आहे. सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले, त्यामुळे त्यांचं बघून आम्हाला बी वाटलं की आम्ही एक दिवसाचे धरणे आंदोलन त्यांना पाठिंबा म्हणून द्यावा, म्हणून आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहे. अभिजित दिपके हे उच्च शिक्षित आहेत, पण त्याचबरोबर सोनम वांगचूक हे पर्यावरणप्रेमी आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि एक त्यांचा आदर्श संपूर्ण देशभरामध्ये घेतला जातो. ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होते, जवळजवळ 21 दिवस त्यांनी अन्नत्याग उपोषण केलं आणि त्यांना त्या ठिकाणी दिल्ली हायकोर्टच्या आदेशानुसार आणि काही डॉक्टरांच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी उचलण्यात आलं आणि एका दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. मात्र त्याही ठिकाणी सोनम वांगचूक यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे. मला या ठिकाणी कोणताही उपचार घ्यायचा नाही असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी ह्याही त्या सांगत आहेत की माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्यावर कोणतेही औषधोपचार घेण्यात येऊ नयेत किंवा देण्यात येऊ नयेत अशा प्रकारे करण्यात येत आहे. आता त्यानंतर ज्यावेळेस त्या सोनम वांगचूक सरांना त्या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी हलवण्यात आलं,
त्यानंतर अभिजित दिपके यांनी नेतृत्व त्या ठिकाणी केलं. मायग्रेनचा त्रास असतानाही अभिजित दिपके यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं. आज त्यांनी सोनम वांगचुक यांच्या सल्ल्यानुसार त्यांचं अन्नत्याग उपोषण सोडलं आहे. मात्र दिल्लीमध्ये जे संसद भवनावर मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचं नेतृत्व अभिजित दिपके करत आहेत. देशभरातील जे संसदमध्ये गेलेले लोकसभा सदस्य असतील, राज्यसभा सदस्य असतील, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले नेते असतील, त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये आंदोलनं केलेले आहेत. मुंबईमध्ये पाहिलं तर आपण मुंबईमध्येही आझाद मैदानावरती खूप मोठं आंदोलन झालं. संभाजीनगरमध्ये आंदोलन झालं. महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे आणि महाराष्ट्रातील मोठ्या नाही तर फक्त छोट्याही शहरामधून फलटणसारख्या भागातूनही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सागर चव्हाण, लोकशाही भारत, फलटण. राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. शिक्षण मंत्री होश में आओ. 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 राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. राजश्री शाहूजी महाराजांचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद. नदी ओवळकरांचा जय हो.